1972 साली आलेला पिंजरा चित्रपट मराठीतील पहिला कलर चित्रपट ठरला होता. या चित्रपटाबद्दल काय सांगावं. हा चित्रपट एक संगीत प्रधान चित्रपट आहे, तमाशा प्रधान चित्रपट आहे आणि त्या काळच्या सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट आहे. याच्यात मुख्य पात्र रंगवलेले आहेत संध्या. भेटायला बी बंदी हाय काय? का खातील का गेलतील मला ते? डॉक्टर श्रीराम लागू. दावी पाप त्याला नेत्र म्हणू नये, नजरेला दावी पाप त्याला नेत्र म्हणू नये, विसरला निळू फुले. आम्ही गणगातो नाचतो, आम्ही गणगातो नाचतो. गोष्ट आहे आदर्श गावाची आणि आदर्श गावातल्या आदर्श नसलेल्या माणसांची. सामाजिक जीवनात माणूस आव आणतो आदर्श असल्याचा. पण एकटेपणात सगळा आदर्श गळून पडतो. प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या पिंजऱ्यामध्ये कैद असतो. जसा या चित्रपटातील गुरुजी हे पात्र हे आदर्श, नैतिकता आणि प्रतिष्ठा यांच्या पिंजऱ्यात कैद आहे. त्याचप्रमाणे चंद्रा हे तमाशा, सामाजिक तिरस्कार आणि परिस्थितीच्या पिंजऱ्यामध्ये गुंतलेले आहे. खरा पिंजरा हा मनाचा असतो, समाजाचा असतो, अपराधीपणाचा असतो. मृत्यू फक्त यातून आपल्याला वाचू शकते. तुम्ही एकदा मृत्यू पावला की या सगळ्या पिंजऱ्यात ओढून तुम्ही उडून जाऊ शकता. गुरुजी तुमचा असं वागणं सोपं का तुम्हाला हे? आणि काला इथं तुम्ही का पाहुणं म्हणून आलो का काय आम्ही तुमच्या घरात? आता अधिक चर्चा करायची नाही, तुम्ही इथून निघून जावा हे ठीक. बस बोर्डावर तुमतुन देऊन नाही उभा केलं तर नाव चंद्रकला. 1972च्या हिशोबाने हा सिनेमा खूपच बोल्ड वाटतो आणि त्या काळच्या खूप पुढेही वाटतो. आजची परिस्थिती पण काही बदललेली दिसत नाही. पण सिनेमा संगीतपट आहे आणि खऱ्याच अर्थाने याला एव्हरग्रीन म्हणता येईल, कारण याचे गीत संगीत तुमच्या मनाला आजही तितके भावत आहे. ही संगीत ही सगळ्यात जमेची बाजू आहे. याचं संगीत दिलेलं राम कदम यांनी आणि गीतकार आहेत जगदीश खेबुडकर. व्ही शांताराम यांचा हा मराठीतील पहिला कलर चित्रपट, ज्यांनी त्यावेळेस खूप 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 म्हणजे खूपच प्रसिद्धी मिळवली आणि आताही पाहताना हा चित्रपट खूप रिलेटेबल वाटतो. संध्या यांनी काय ॲक्टिंग केलेली आहे, त्या तमाशा गिरमच्या भूमिकेत खूपच नॅचरल वाटतं आणि एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असतं हे डॉक्टर श्रीराम लागूने खूप छानपैकी दाखवलं आहे. मला तर हा सिनेमा खूप आवडला आणि मला आशा आहे हा तुम्हाला पण खूप आवडेल. तर तुम्ही नक्की एकदा जरूर ट्राय करा. यूट्यूबवर हा फ्री आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पर्दाफाट रिव्ह्यूमध्ये.